सगळीकडे विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना काल मतदानाच्या दिवशी मात्र अनेक ठिकाणी हाणामारीच्या घटना घडल्या आहेत। काही ठिकाणी उमेदवारांनाच मारहाण झाली आहे, तर काही ठिकाणी धमकी सुद्धा देण्यात आली आहे। सुसंस्कृत महाराष्ट्राला काळीमा फासणारा हा सगळा प्रकार पाहायला मिळतोय। यंदाची निवडणूक अनेक अर्थाने लक्षवेधी आहे। शिवसेना आणि राष्ट्रवादी या पक्षांमध्ये पडलेली फूट आता या निवडणुकीच्या निमित्तानं गावागावात देखील बघायला मिळाली। मतदानाच्या दिवशी अनेक ठिकाणी बाचाबाची, हाणामारी, मारहाण, अडवणूक, धमकी अशा सगळ्या घटना घडल्यानं लोकशाहीच्या उत्सवाला गालबोट लागलाय। राज्यात मतदानाच्या दिवशी हिंसाचाराचं गालबोट पाहायला मिळालं। नाशिक नांदगाव मतदारसंघात शिवसेना उमेदवार सुहास कांदे यांच्याकडून समीर भुजबळ यांना पोलिसांसमोरच धमकी देण्यात आली। तिकडे मराठवाड्यातील बीड आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात देखील हाणामारीच्या घटना घडल्या। विदर्भातील काही मतदारसंघात मतदानात हिंसेचा प्रकार समोर आला। बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोदचे स्वराज्य पक्षाचे उमेदवार प्रशांत डिक्कर यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला। वर्धा मतदारसंघातील मांडवाजवळ शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते नितेश कराळे गुरुजी यांना भाजपच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली। एक आमदार दुसऱ्या उमेदवाराला तुझा आज संध्याकाळपर्यंत मर्डर होईल, फिक्स आहे तुझा मर्डर, आणि आम्हाला म्हणता तुम्ही कोणत्या प्रकारची भाषा वापरता, तुमचे लोक काय भाषा वापरतात, मर्डरची भाषा वापरतात। आणि हे देवेंद्र फडणवीस सारखे लोक जे आहेत गृहमंत्री पदावर, मुख्यमंत्री पदावरची माणसं, अमित शहा गृहमंत्री, काय चाललंय या राज्यामध्ये? निश्चित या टायमाला मालेगाव प्रकरणापासून जनतेमध्ये एक वेगळी भावना तयार झालेली आहे आणि ओढ जिहादचा सुद्धा या ठिकाणी या निवडणुकीवर परिणाम झालेला आहे। ठरवून लोकांनी उत्स्फूर्तपणे जे काही मतदान केलं त्याहून आपल्याला ते दिसून येईल। यंदा प्रथमच दोन प्रमुख पक्षांमध्ये फूट पडल्यानंतर पक्षांची संख्या वाढली आहे, त्यामुळे उमेदवार देखील वाढले आणि कार्यकर्ते आपापसात भिडायला लागले। याचा थेट परिणाम मतदानावर झाल्याचं पाहायला मिळत आहे। कार्यकर्ते आणि उमेदवार एकमेकांच्या विरोधामध्ये उभे ठाकलेले होते। अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।